गव्हाचं पीठ, थोडासा गूळ आणि अगदी घरातलं साधं साहित्य आणि तयार होतील पारंपरिक मौसूद गोड कानुले। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, आज आपण पाहणार आहोत अगदी पारंपरिक आणि झटपट बनवणारी गोड कानुले रेसिपी। ही रेसिपी तुम्ही सणासुदीला आणि काही खास नसेल तरीही लज्जतदार खायला बनवू शकता। मंडळी, मी इथे 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। तुम्ही याऐवजी तांदळाचे पीठ सुद्धा घेऊ शकता। त्यात चवीनुसार मीठ, थोडीशी वेलची पूड, 1 चम्मचभर जाडसर सोप पावडर आणि 2 चम्मच साजूक तूप। तुम्हाला तूप आवडत नसेल तर काही हरकत नाही, तुपाऐवजी तुम्ही तेल सुद्धा यूज करू शकता। पिठामध्ये घातलेले सगळे जिन्नस एकत्र करून पिठाला आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून, एकदम पाणी टाकू नका। आपण चपातीसाठी जसं पीठ मळतोय ना तसंच, पण थोडासा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता या पिठाला आपण 10 मिनिट एखादं झाकण ठेवून मुरून घ्यायचं। 10 मिनिटं झालेली आहेत। 10 मिनिटात पीठ छान मुरलेलं आहे। आता या पिठाच्या कणकेची मी 2 गोळे करून घेतलेत। बघा, त्याचा अशा प्रकारे रोल तयार करून एका चाकूला तेल किंवा तूप लावून लहान लहान पीसेसमध्ये कट करून त्याचे छोटे छोटे गोळे, म्हणजे साधारणतः आपण पुऱ्या लाटतोय ना तेवढ्या साईजचे गोळे मी करून घेते। सगळे गोळे करून तयार झालेले आहेत। आता याला थोडंसं पीठ लावून पुऱ्यांसारखं लाटून घ्यायचं। हे बघा, पुरीच्या साईज एवढी किंवा साईज जराशी मोठी लाटून घेतली तरी सुद्धा चालेल, पण जास्त जाड मात्र करू नका। त्याने काय होईल, आपले कानुले शिजण्यात जास्त वेळ लागेल आणि कच्चे राहण्याचे सुद्धा चान्सेस असतात। त्यामुळे मी दाखवलेल्या इतपतच जाडीच्या पुऱ्या लाटून घ्या। पुरीवर अशा प्रकारे तेल किंवा तूप लावून सेंटरवर घडी घालायची। ट्रायंगल शेपमध्ये आपण पोळ्या बनवते ना तशाच पद्धतीत हे कानुले सुद्धा तयार करून घ्यायचे। जाडीला जास्त पातळही नाहीत आणि जाडही नाहीत, अशा मध्यम जाडीची सगळी कानुले मी तयार करून घेतली। मंडळी, तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज लगेचच सबस्क्राईब करून घ्या। कानुले वाफवण्यासाठी मी एक इडली पात्र गॅसवर ठेवलंय। त्यात 1 ग्लास पाणी टाकलंय आणि या पाण्याला चांगलं उकळी येऊ द्यायचं। मंडळी, तुमच्याकडं इडली पात्र किंवा मोदपात्र किंवा स्टीमर याच्यापैकी काही नसलं तरी तुम्ही एखाद्या कढईमध्ये पाणी टाकून त्यावर 1 तळणी ठेवून ही कानुले वाफवून घेऊ शकता। पाणी उकळेपर्यंत प्लेट्सला तेल लावून घ्यायचं आणि ही बनवलेली कानुले या प्लेट्समध्ये ठेवून ह्या प्लेट्स इडली पात्रात ठेवायच्यात आणि झाकण लावून याला 10 ते 15 मिनिट मंद आचेवर वाफवून घ्यायचं। मंडळी, आपली 15 मिनिट झालेली आहे। तर कानुले चेक करून घेऊयात। हे बघा, कानुल्याला फिकट पिवळसर रंग आलेला आहे, तसेच त्यावर छोटे छोटे असे बबल्स सुद्धा आलेले आहेत। कानुल्याचा रंग बदलला व वर असे बबल्स आलेत ना तर समजून घ्यायचं की आपले कानुले परफेक्ट शिजलेत म्हणून। ही सगळी कानुले मी आता एक एक करून काढून घेते। ही कानुले एका प्लेटमध्ये किंवा डिशवर काढून त्यावर मस्त अशी साजूक तुपाची धार सोडायची। आहा, तुपाचा छान सुवास दरवळतोय। वरून थोडीशी खसखस, वेलची पूड आणि खोबऱ्याचा किस जरा जरा भुरभुरायचा आणि चवीला अजून वाढविण्यासाठी आपण काय टाकणार आहोत विचार करा। ऑफकोर्स थोडासा गूळ आणि सगळ्यात शेवटी 1 बदाम किंवा काजूचे काप ऑप्शनल आहेत। बस, आता झाली आपली कानुली खाण्यासाठी तयार। मंडळी, नुसती कानुले वापरून त्यावर तुम्ही तूप आणि गूळ घालून खाल्लीत ना तरी सुद्धा चवीला अप्रतिम लागतात। तर मंडळी, ही होती आपल्या पारंपरिक पद्धतीने अगदी कमी व घरच्या साहित्यात बनवलेली गोड आणि मौसूद गव्हाच्या पिठाची कानुले रेसिपी। तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आणखी स्वादिष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीत। धन्यवाद।